आपण फ्युचर आहोत. आपण कोणत्या प्रकारे आणि कोणत्या वेमध्ये समोरच्या लोकांना प्रोत्साहित केलं पाहिजे हे खूप मॅन्डेटरी असते. जे काही बोललं आहे ते आपल्या सपोर्टसाठी बोललं आहे, जेनझींच्या सपोर्टसाठी बोललं आहे. सरसंघचालक अशा पद्धतीचा इनिशिएटिव्ह घेऊन ते स्वतः यूथची संवाद साधत आहेत, ही चांगली सकारात्मकच बाब आहे. काल मुंबईमध्ये मोहन भागवत यांनी जेनझी यांच्याशी संवाद साधलेला आहे. आपण बघितलं गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये जेनझी हा शब्द, जेनझीचा प्रोटेस्ट आणि जेनझींच्या मागण्या, जेनझींचे विचार याला घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघतो आहे की मोठ्या प्रमाणात बातम्या असतील किंवा जेनझी चा मोठ्या प्रमाणात बोलबाला आपण पाहिलेला आहे. CJPचा जो प्रोटेस्ट होता हा जेनझींचा प्रोटेस्ट होता असं देखील म्हटलं जात होतं. त्यानंतर आता जेनझींचे संवाद जो आहे मोहन भागवत यांनी साधलेला आहे आणि त्यानंतर नागपुरातील जेनझी त्यांना काय वाटतं आहे या सगळ्या गोष्टीला घेऊन आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत नागपुरातील जेनझी आहेत, सगळे विविध क्षेत्रातील जेनझी आहे, कोणी वकील आहे, कोणी CA असेल, कोणी वेगवेगळ्या क्षेत्रातील जेनझी आहेत माझ्यासोबत. सर्वात प्रथम तुमचं नाव सांगा आणि काल जो संवाद साधला RSS संघ प्रमुख जे आहेत मोहन भागवत यांनी, तुम्ही नागपुरातले आहात, नागपूर हे संघाचं मुख्यालय नागपूरमध्ये आहे, नागपुरातले जेनझी म्हणून तुम्हाला काय वाटतं? मेरा नाम प्रयाग पांडे है और मेरा यही कहना है कि जो कल डॉक्टर मोहन भागवत जी ने जो कल कहा वो काफ़ी अच्छा कहा, और जो जैनजी के आगे बैठ के उनने उसके हर एक क्वेश्चन को फेस किए और काफ़ी अच्छे तरीके से फेस किए। और हमें मोहन भागवत जी के ऊपर नाज है कि वो हमारे नागपुर के हैं। उन्होंने काफ़ी अच्छी बातें भी बताई, कई अच्छे अच्छे मुद्दे लिए उनने, रिजर्वेशन का मुद्दा लिए, और जो जैन को एंटी नेशनल कहा जाता है वो है एक मुद्दा लिए कि जैन एंटी नेशनल नहीं होते हैं। जो जैन है वो आने वाला कल है। हमारे जो जैन है वो कोई भी चीज़ के लिए खड़े हो जाते हैं, हर जो उनको गलत लगती है वो चीज़ के लिए वो खड़े होकर सीधा बोल देते हैं। तो उन्होंने यही कहना है हमारा कि उन्होंने जो कहा सही कहा। बिलकुल. तुमचं काय म्हणणं आहे, काय सांगाल? जो आतापर्यंत आपण बघितलं की काही गेल्या 1 महिन्यापासून आपल्या देशाचं जे वातावरण होतं हे जेनझींनी अगदी ढवळून निघालेलं होतं. CJPचा प्रोटेस्ट असेल, कालचं संवाद असेल मोहन भागवतांचा जेनझी सोबतचा, कसं बघता याकडे? मी बघितलं काल मोहन भागवत सरांचे इंटरव्यू, तो मैं उसमें देखा कि उन्होंने जेनजिस के सारे सवालों के आंसर एकदम बराबर से दिए, और उन्होंने कहा कि हमारा जो भारत देश है लोकतांत्रिक देश है, यहाँ पर प्रोटेस्ट करना गलत नहीं है, वो उनका फंडामेंटल राइट है, लेकिन वो प्रोटेस्ट कॉन्स्टिट्यूशन के अंडर में और कानून के मर्यादा में रहते हुए करना चाहिए, ना कि उनका उल्लंघन करते हुए। जो ये बसें जलाई गई, ये सब हुआ, तो ये तो टोटली रॉन्ग था। मतलब प्रोटेस्ट करना गलत नहीं है, और प्रोटेस्ट करने से कोई इंसान क्या बोलते मतलब एंटी नेशनल कहलाए तो जा सकता है नहीं, है ना। तो इनका जो भी, और वैसे भी प्रोटेस्ट किया क्यों जा रहा है? अपने हक के लिए लड़ रहे हो, एजुकेशन सिस्टम से लड़ रहे हैं, है ना। बेचारे मैं देखा छोटे छोटे बच्चे 14-14, 12-15 साल के, नहीं कि मार खा रहे, लाठियाँ खा रहे। क्यों खा रहे हैं? हमारे देश के उज्जवल भविष्य के लिए, क्योंकि आज का जो युद्ध है वो कल का भविष्य है, और कल का अगर भविष्य बेहतर नहीं होगा तो आज का युद्ध फिर किस काम का। और मेरा कहना है कि युद्ध सिर्फ वो टेक्सिंग करके या कमेंट करने तक के नहीं होता है। हमारा युद्ध को आगे आकर उसमें पार्टिसिपेट करना चाहिए और हमारे देश को प्रोटेक्ट करना, क्योंकि देश का मतलब सरकार का काम नहीं है कि हमें हर चीज़ प्रोटेक्ट करना। जैसे उन्होंने मेट्रो बना के दे दी तो उनका ही काम नहीं है, हमारा भी फ़र्ज़ होता है कि हम उसकी देखभाल करें और उसको अच्छे से रखें, है ना। तो बस मैं इतना कहना चाहूँगा कि मोहन भागवत जी ने जो भी कहा ना वो 110% मेरे हिसाब से तो बिल्कुल सही कहा। और पहली बात, उन्होंने जो आंसर किया ना वो आंसर अभी तक के किसी ने भी नहीं किया। उन्होंने हिम्मत दिखाई जेनजिस के आगे खड़े होकर आंसर देने की। आप ही बताइए किसी और ने दिखाई है क्या अभी तक की? नहीं ना। बस इतना ही कहना चाहूँगा। काय सांगशील? तुझं नाव काय आहे आणि तू काय कर? माझं नाव तृषाली आहे आणि मी इंजिनिअरिंग करत आहे. तर माझं मत असं आहे की जे सरांनी काल कन्व्हर्सेशन झालं त्यामध्ये सगळ्यात फर्स्ट पॉईंट होता की स्लोगन रेस करायला पाहिजे. स्लोगन रेस करणं हा प्रॉब्लेम नाही आहे, बट त्यांनी त्यासोबत हे पण म्हटलं की स्लोगन कोणत्या प्रकारे रेस गेला पाहिजे. प्रोटेस्ट करणं हा प्रॉब्लेम नाही आहे, केलाच पाहिजे प्रोटेस्ट. जर तुम्हाला काही नाही पटत आहे, जसं फॉर एक्झाम्पल आपल्या घरी सुद्धा आपल्याला जर कोणती गोष्ट नाही पटली तर आपण त्याच्याबद्दल क्वेश्चनिंग करतोच आपल्या आईवडिलांना, तर तो प्रॉब्लेम नाही आहे. बट आपण आईवडिलांना पण क्वेश्चन करताना आपली एक त्याच्याबद्दल एक तरीका राहते की आपण कोणत्या प्रकारे त्यांना क्वेश्चन करतो, किती रिस्पेक्टफुली करत आहोत, ठीक आहे, आणि त्या वेमध्ये मग आपल्याला त्याचे उत्तरं मिळते. तर तुम्ही ज्या प्रकारे क्वेश्चनिंग कराल तुम्हाला उत्तरं पण त्याच प्रकारे मिळतील, हे माझं मत आहे. आणि जसं आता प्रोटेस्टमध्ये खूप
अश्लील गोष्टी झालेल्या आहेत ते आपल्याला माहिती आहे की खूप मुलींनीच खूप बेकार शिवागाळी केल्या आहे तिथे. मुलींबद्दल पोस्टर्स बनवले गेले आहे जे बिईंग अ फिमेल, तुम्ही जर फिमेल म्हणूनच असे सगळे गोष्टी करत आहे. एका मुलीने कमेंट केली होती की मोदी पिरियड्सवर आहे, तर तुम्ही असं हे दाखवत आहे की तुम्ही मुलगी आहे पण तुम्हीच तुमच्याच इश्यूज जे आहे तुम्ही असं म्हणत आहे की मुलीला पिरियड आले तर तुम्ही घरी राहता. तर हे जेनझी तुम्ही काय दाखवत आहे देशाला, की तुम्ही काय तुमचा पॉईंट मांडत आहे. तर आपण फ्युचर आहोत. आपण कोणत्या प्रकारे आणि कोणत्या वेमध्ये समोरच्या लोकांना प्रोत्साहित केलं पाहिजे हे खूप मॅन्डेटरी असते. तुम्ही एज्युकेशनसाठी आहे आणि एज्युकेशन आजच्या डेटमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, मला मान्य आहे ही गोष्ट. बट एज्युकेशन सोबत तुम्ही एक मर्यादा पाळलीच पाहिजे. ठीक आहे, आपण आज मी एक ऑब्व्हियसली गोष्ट आहे, स्टुडंट आहे. जर मी हे म्हणतील की मी कुठे पण जाऊन शिवा देऊन देते कोणाला, तर मी एक चांगली स्टुडंट म्हणून नाही हे करणार. उद्या चालून जर सपोज करा की मी देशाला कुठेतरी आपल्या देशाला कुठेतरी कोणत्या तरी स्टेजवर हे करत आहे, ठीक आहे, तर तिथे जर मी हे म्हणतील की मी शिवा देतो, तर हे कुठली चांगली गोष्ट नाही आहे. तर आपण ही मर्यादा बाळगली पाहिजे. बिईंग अ स्टुडंट हे तुमचं काम आहे, तुमचं कर्तव्य सुद्धा आहे देशाप्रती. आणि मोहन भागवत सरांनी एक गोष्ट म्हटली काल, जे त्यांचं कन्व्हर्सेशन झालं त्या पूर्ण कन्व्हर्सेशनमध्ये त्यांचा एक जो मेन हे होता, चाहे तो एज्युकेशन राहो, एन्व्हायरमेंटल राहो, कोणता पण राहो, वुमेन एम्पॉवरमेंट राहो, त्यांचं हे मत होतं की कोणत्या पण देशाला डेव्हलप करायसाठी किंवा कोणत्या पण देशाचा विकास करायसाठी जितकी रिस्पॉन्सिबिलिटी एक गव्हर्नमेंट राहते तितकेच रिस्पॉन्सिबल आपण देशवासी पण राहतो. त्यांचं असं मत पडलं की जर गव्हर्नमेंट कोणता ॲक्शन्स घेत आहे किंवा कोणते तुमच्यासाठी काही आणत आहे, तर तुमचं पण त्यामध्ये सहभागी होणं खूप जास्त जरुरी आहे. कारण जर तुम्ही ते कराल तर ते जसं ताडी एका हाताने नाही वाजत, बरोबर आहे. जर तुम्ही सहभाग द्याल तर ते सहभाग देतील. असं नाही होऊ शकत की तुम्ही फक्त म्हणताय की ते करतील, त्यांचंच सगळं काम आहे, ते नसते. जसं एक एन्व्हायरमेंटल हा लास्ट टॉपिक होता, त्यांनी असं म्हटलं की गव्हर्नमेंट एन्व्हायरमेंटलवर काम करतील, तुम्ही त्याच्या अगेन्स्टमध्ये. आता जसं फॉर एक्झाम्पल डेव्हलपमेंट करत आहे तर झाडं नाही तोडले पाहिजे हे तुमचं मत आहे, पण सोबत मग आपलं हे पण काम आहे की आपण प्लास्टिक्स कुठे पण फेकलं नाही पाहिजे. हे ॲज अ देशवासी आपलं काम आहे ना. हे थोडी गव्हर्नमेंट येऊन तुमचं साफ नाही करणार आहे. आपण आपलं घर जे राहते, आपल्यासाठी घर आपण म्हणतो, ठीक आहे, तर आपण घराला आपल्या स्वच्छ ठेवतो, आपण कुठे पण कचरा नाही फेकत. तसंच आपल्यासाठी आपला देश आहे, देश पण आपल्यासाठी एक घरच आहे. तर तुम्ही घर म्हणून त्याला जर स्वच्छ ठेवाल तर मला असं वाटते की गव्हर्नमेंटसाठी पण इझी होतील ह्या सगळ्या गोष्टी. त्यांच्या समाजातल्या कुठल्या जे प्रश्न किंवा कुठल्या ज्या बाबी आहेत ज्या पटल्या आणि ज्या नाही पटल्या? त्यांचा संवाद मला पटला, खरं सांगायचं तर. त्यांनी जेनझीला सपोर्ट केला. त्यांनी हे कुठेच म्हटलं नाही त्यांच्या कन्व्हर्सेशनमध्ये की जेनझी चुकीचे आहे. त्यांनी फक्त एक, मला असं वाटते की त्यांनी ॲज अ पॅरेंट वेमध्ये म्हटलं की तुम्ही बरोबर आहे पण तुमच्या काहीतरी चुकीच्या गोष्टी आहेत, तुम्ही चुकीचे नाही आहे, ठीक आहे. त्यांनी कुठं जेनझीला चुकीचं नाही म्हटलं आहे, फक्त त्यांच्या काही प्रतिक्रिया ज्या होत्या त्या चुकीच्या होत्या. जसं गाड्या फोडल्या त्यांनी, ठीक आहे. आपण ॲज अ सिटिझन आपल्याला एक गोष्ट समजायला पाहिजे की गव्हर्नमेंटपाशी स्वतःचा पैसा नाही आहे, आपण टॅक्स पे करत आहोत, ठीक आहे. जे पण डेव्हलपमेंट होते ते आपल्या टॅक्स थ्रू होते, आणि आपण जर त्या गाड्या फोडत आहोत तर आपण आपलाच स्वतःचं नुकसान करत आहोत, हे त्यांना समजायला पाहिजे. सिटिझन म्हणून ही जागृती राहायलाच पाहिजे तुमच्यामध्ये, ठीक आहे. त्यांनी आणखी एक गोष्ट होती, AI रिलेटेड बोलले ते, ठीक आहे. आता जसं फॉर एक्झाम्पल जे क्वेश्चन करत होते त्यांनी म्हटलं की RSSमध्ये मेल लिडिंग आहे बा म्हणून, ठीक आहे. त्यांनी त्याच्यावर सांगितलं की मेल लिडिंग आहे बट ॲट दी सेम टाईम देअर इज अ वुमन लिडिंग ऑल्सो, संघ त्यांचा पण आहे. आणि त्यांनी हे स्वतःहून म्हटलं की आम्हाला आमचा सपरेट संघ हवा आहे. तर ही जागृती होतीच नाही लोकांमध्ये. तर त्यांचं असं मत होतं की AI आजचा आपला फ्युचर आहे, पण ॲट दी सेम टाईम तो तुम्हाला नेगेटिव्ह वेमध्ये पण जाऊ शकते. AI ना खूप इझी आहे मॅनिप्युलेट करणं. फॉर एक्झाम्पल जर आता सपोज करा मी इंटरव्ह्यू देत आहे, माझ्या याच्यावर कोणाचा पण चेहरा पोस्ट करणं खूप इझी आहे. तर त्यांचं असं मत होतं की तुम्ही जे येत आहे, ठीक आहे, न्यू जनरेशनमध्ये त्याला सपोर्ट करा, नीडेड आहे. बट ॲट दी सेम टाईम जे ॲक्च्युअल त्याचे सोर्सेस आहे तुम्ही त्याच्यावर जास्त फोकस करा, ठीक आहे. कोणती पण न्यूज तुम्ही एकदम बिलीव्ह नका करा. रादर दॅन बिलिव्हिंग इट ऑनली लाईक सोशल मीडियामध्ये स्क्रोल करता बिलीव्ह करण्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही त्याला पहिले बघा की खरोखर हे मुद्दा बरोबर आहे की नाही आहे. प्रोटेस्टमध्ये एक गोष्ट होती, एका मुलाने जस्ट असं हे रँडमली म्हटलं होतं की मला मेल आलेले आहे गव्हर्नमेंटकडून की तुम्ही मला सपोर्ट करा, पैसे पाठवताय, असं तसं. आणि त्यावर आपण इझिली बिलीव्ह करतो.
बट जर तुम्ही त्या याच्यामध्ये बरोबर बघाल तर त्यांच्या मेल बॉक्समध्ये एक त्या दिवसाचा मेल होता आणि त्यानंतर लिटरली नेक्स्ट जो त्याच्या खालचा मेल होता तो 1 मंथ अगोदरचा होता. आता मला एक नॉर्मली बिंग अ इंजिनियर मला ही गोष्ट खूप चांगल्याने माहिती आहे की प्रमोशनल मेल्स नॉर्मली आपल्या याच्यामध्ये मेल बॉक्समध्ये डेली बेसिसवर राहते. म्हणजे आज जर मी आजचा पण मेल ID ओपन करू माझ्या तर 7-8 मेल तर असेच असतील. ठीक आहे, 1 महिना कोणाचाच इनबॉक्स खाली नाही राहू शकत. तर ते मॅन्युप्युलेटेड आहे. तर माझं असं म्हणणं आहे की मी हे नाही म्हणत आहे की तुम्ही गव्हर्नमेंटला सपोर्ट करा किंवा पर्टिक्युलर. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा कोणत्या पण गोष्टीवर बघत आहे किंवा कोणता पण व्हिडिओ बघत आहे तर सगळ्यात पहिले त्याच्यावर पूर्णपणे बघा, त्याच्यावर पूर्ण म्हणजे स्क्रोल करा आणि बघा की तो खरोखर बरोबर आहे की चुकीचा आहे. असं होत असते ना की प्रोटेस्टमध्ये जसं प्रोटेस्ट आहे, आता जो प्रोटेस्ट स्टुडंट रिलेटेड झाला तो देशभर झाला. आपण हे पण म्हणू शकतो की इंटरनॅशनल लेवल वर पण गेला आहे तो. ठीक आहे, तर कुठे ना काय होते की नॉमिनल गोष्ट राहते की जे लोक फायदे घेणारे लोक राहते ते अशा याच्यामध्ये आपले हात धुवून जातीलच. ठीक आहे, तर आपल्याला खूप जरुरी आहे की आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. आणि बिईंग अ जेनझी आपण आज फ्युचरिस्टिक जेनझी आहोत. तर खूप नेसेसरी आहे की ट्रू बेसिस न्यूजवरच तुम्ही यकीन करा, फोकस करा. आणखी एक गोष्ट तिथे होती की मोदी मीडिया खूप चाललं तिथे. ठीक आहे, मोदी मीडिया ठीक आहे. आणि त्यातल्या त्यात त्यांना म्हणजे वुमेन्सला लिटरली स्टॅप केल्या गेलं, त्यांच्यासोबत खूप बेकार अशा प्रक्रिया केल्या गेल्या. तर आपण हे नाही सपोर्ट करू शकत. बिईंग अ जेनझी मी स्वतः सपोर्ट नाही करू शकत या सगळ्या गोष्टी. मी माझ्या फ्युचर जनरेशनला पण ह्या सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत की आम्ही प्रोटेस्ट केला तर आम्ही या प्रकारे प्रोटेस्ट केला. ठीक आहे, म्हणजे काय सांगायचं ते पण आपलं एक काम आहे. काम म्हणजे आहे की आपण जे केलं ते सांगण्यालायक असलं असलं पाहिजे. पाहिजे, बरोबर. तुमचं नाव काय आहे आणि काय करता तुम्ही? माझं नाव मोना आहे, मी अकाउंटंट आहे. आणि कालच्या तुम्ही बोला. मोहन सरांच्या भाषणातून मला हेच सांगायचं आहे की त्यांनी जे काही बोलले आहे ते आपल्या सपोर्टसाठी बोललं आहे, जेनझींच्या सपोर्टसाठी बोललं आहे. तर आपण त्यांच्या गोष्टीकडे लक्ष देऊन त्या प्रकारे आपण समोर वाढलं पाहिजे. कोणताही प्रोटेस्ट करतोय आपण तर ते सगळं संविधानात जे काही लिहिलं आहे त्या प्रकारे तुम्ही प्रोटेस्ट करा, ना की खूप भांडणं करून किंवा कोणत्या आपल्या वस्तूंना तोडफोड करून. हे प्रोटेस्ट होणार नाही. आणि चांगल्या प्रकारे त्यांनी समजवलं तर मला वाटते जेनझी आता समजेल. काय नाव आहे आणि तुम्ही वकील आहात, काय सांगितले? नमस्कार, मी ॲडव्होकेट संकेत जावळकर आहे. आणि आता जे काल जो संवाद झालेला आहे सरसंघचालकांनी यूथशी जो संवाद केलेला आहे, जेनझींशी जो संवाद केलेला आहे, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशातली प्रमुख संस्था आहे आणि त्यांच्या प्रमुखांनी आपल्या यूथ जनरेशनशी संवाद करणं ही एक चांगली बाब आहे. की आत्ता काही दिवसांपूर्वी म्हणजे पूर्ण देशभर जे आंदोलन झालं होतं त्यांनी सगळं जे वातावरण आहे ते ढवळून निघालं होतं. आणि या दरम्यान सरसंघचालक अशा पद्धतीचा इनिशिएटिव्ह घेऊन ते स्वतः यूथची संवाद साधत आहेत, ही चांगली सकारात्मकच बाब आहे आणि त्याचं कौतुक पण केलेलं पाहिजे. की या प्रकारचं विचारसुद्धा त्यांनी आपले प्रकट विचार व्यक्त केले आहे. जसं जेनझींबद्दल बरेच लोक म्हणाले की हे अँटी नॅशनल्स आहेत, ज्या प्रकारे हे आंदोलन करत आहेत त्याच्यामुळे देशाचं नुकसान होत आहे, सरकारी मालमत्तेचं नुकसान होत आहे. पण सरसंघचालकांनी त्यांना म्हणजे या बाबींना निगेटिव्ह वेनी न घेता एका पॉझिटिव्ह वेनी त्याला हे केलेलं आहे. पण त्यांनी ही बाबसुद्धा म्हटलेली आहे की जे आंदोलनं झाले त्यामध्ये जो व्हायलन्स झाला आहे तो व्हायलन्स व्हायला नको होता. आणि यासोबतच त्यांनी एज्युकेशन सिस्टीमबद्दलही आपले विचार व्यक्त केलेले आहेत. त्यानंतर बेरोजगारीबद्दल आणि जे आपण बघतो की जे इंटेलेक्च्युअल लोक असतात तर ते आपल्याला श्रेष्ठ समजतात आणि श्रमजीवी जे लोक असतात त्यांना कनिष्ठ दर्जाने आपण समाजामध्ये असं बरेच लोक मांडतात. तर ती गोष्ट चुकीची आहे. हा सुद्धा मेसेज त्यांनी या माध्यमातून दिलेला आहे. म्हणजे नेमकं या संवादाला तुम्ही कसं बघता? ज्याप्रमाणे त्यांनी संवाद साधला, प्रश्न उत्तरं असतील, जेनझींना उत्तरं दिली प्रश्नांची, तर कुठेतरी एक काय वाटतं या सगळ्या या संवादाला? आपण जर बघितलं की आपले शेजारी जे राष्ट्र आहेत, नेपाळ असो, बांगलादेश असो, इथे पण सुद्धा अशाच प्रकारचं आंदोलन झालेलं.
त्यावेळेस तिथले जे काही समाज असेल, तिथल्या काही संस्था असतील, त्यांनी अशा प्रकारचा इनिशिएटिव्ह घेतलेला नाही. पण संघ या पद्धतीने येत आहे तर ही एक बाब चांगलीच आहे, एवढं मला म्हणता येईल याबाबत. तर आपण बघतो आहे की नागपुरातील ही सगळी जेनझी होती आणि त्यांचं नेमकं काय मत होतं कालच्या मोहन भागवत यांच्या संवादावर ते आपण ऐकलेलं आहे. कुठेतरी जो संवाद साधला गेला आहे त्याला कुठेतरी ॲप्रिशिएट जे आहे नागपुरातील जेनझींनी केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तशाच त्यांच्या प्रतिक्रिया देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.